नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आजच्या या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ ना फार इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो, कारण मार्केटमध्ये झाली आहे तबाही. ओके, याला दुसरा कुठला शब्द नाही, तबाही. आणि ही तबाही आपल्याला आधी आयडेंटिफाय झाली होती का? यस, 100% यस. ही तबाही आपल्याला माहीत झाली होती. आणि ह्याचे जे आन्सर आहेत मी तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओ बनवून बनवून इंस्टाग्रामच्या याच्यावरती मी 100 वेळा अपडेट केलेलं आहे की मार्केट हे कुठल्याही अँगलनी पॉझिटिव्ह झालेलं नाहीये आणि मार्केटमध्ये जी निगेटिव्हिटी आहे ती ऍज इट इज आहे म्हणजे आहे. ओके, बरेच जण ट्रोल करायला आले, बरेच जण कमेंट करायला आले, मेसेज करत होते की विकास तुझा डेटा तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे आणि मार्केट का पॉझिटिव्ह आहे. ओके, तर आता तुम्हाला लक्षात आलं असेल की मार्केट हे कुठल्याही अँगलनी पॉझिटिव्ह नव्हतं आणि नसणार आहे. ठीक आहे, आता हे मी आज नाही सांगत आहे, मी हे वर्षभरापासून सांगतोय. न्यूज नंतर येतात, बिलीव्ह मी, न्यूज नंतर येतात. डेटावरती जे मोठ्या लोकांचं जे मोटिव्ह आहे ते मोटिव्ह आपल्याला आधी कळतं. ते कसं कळतं? ते लोकांचं इच्छाच नाहीये मार्केटला वरती नेण्याची, तर ते लोक पॉझिटिव्ह पोझिशन घेतच नाहीत. ओके, निगेटिव्ह पोझिशन असतात. आता हे गेम आहे कुणाचा? बायरचा आणि सेलरचा. ठीक आहे, बायरचा आणि सेलरचा. अगर याला सेल करायचंय, हा बायर जो आहे तो चांगल्या लेवलवरती फसला तर पाहिजे. जो बकरा आहे त्याला जर कापायचंय तर गोडीने कुरवाळून त्याला पाणी पाजून जवळ तर आणलं पाहिजे. ओके, मग जाऊन त्याला त्या ठिकाणी सेल करायचंय. राईट. सो हे जे मुवमेंट येतात ना, ह्या अशा पद्धतीने ह्या कापायला येतात. आणि हे मी सांगितलेलं आहे. जे माझे फॉलोअर्स आहेत, जेन्युइन फॉलोअर्स आहेत, 100% जर तुम्ही लॉंग नसेल घेतला आणि तुम्ही ऍटलिस्ट लॉस पासून वाचले असाल, ओके, तरी मी मिळवलं असं मी समजतो. ओके, आणि एवढी जरी हेल्प झाली असेल ना, तरी तुम्ही हे व्हिडिओ अशा मित्रांना हे करा, शेअर करा की जे रॅन्डम ट्रेडिंग करतायत. मी आता तुम्हाला हे सांगायचं रिझन असं की मी एका व्यक्तीशी बोलत होतो. ओके, फार जवळचे आहेत, पण त्यांनी मला किस्सा जो सांगितला ना तो फार भयानक होता. ओके, आता इथे विचार करा, एक व्यक्ती मार्केट थोडस पॉझिटिव्ह जातोय असं समजून त्या ठिकाणी लॉंग गेलेला आहे. ओके, आणि लॉंग थोडा नाही, 10 लॉट. ओके, 10 लॉट किती? 650 क्वांटिटी. ठीक आहे, निफ्टीमध्ये. आता दुसऱ्या क्षणाला अशा पद्धतीचा कार्यक्रम होत असेल आणि जर इथे 20,000 रुपये लॉस दिसत असेल तर काय कराल तुम्ही? आहे तुमच्याकडे आन्सर? नो, तुमच्याकडे ना आन्सर आहे ना याचं सोल्युशन आहे. राईट. सो आता काय करणार? इथे एक्झिट मारणार का? मारा एक्झिट, ते परवडलं. तरी पण होल्ड करत करत इथपर्यंत जर्नी येऊन झिरोच करून सोडायचं, हे रिटेलरचं गणित आहे. तर मित्रांनो, ह्याच्यासाठी वाचायचंय तर काय करावं लागेल? ह्याला करावं लागेल हेजिंग. ओके, आणि दुसरी गोष्ट त्याच्याही पलीकडे जाऊन अजून एक गोष्टी तुम्हाला सांगतो. हा जो गेम आहे, हा गेम बरोबर येण्याचा किंवा चूक येण्याचा नाहीये. हा गेम आहे सायकोलॉजीचा. ओके, आणि ही सायकोलॉजी काय आहे? आपल्याला पचल तेवढंच खावं. आता 10 लॉटच्या जागी एकच लॉट असतात तर काय झालं असतं? इमॅजिन, 10 लॉटच्या जागी एकच लॉट असता तर काय झालं असतं? कदाचित तो जो डेंट आहे तो डेंट त्याने 1 रुपयाचा पण फरक नसता पडला. दुसऱ्या दिवशी ऍटलिस्ट श्वास घेण्याइतपत तरी आपल्याला वाव असता. पण आपल्याला करायचं काय? हा जो मी एक ट्रेड घेतलाय ना, हा माझा जीवन मरणाचा प्रश्न आहे. आणि ह्या ट्रेडमध्ये मला पॉझिटिव्ह जायचंय आणि हे पॉझिटिव्ह मला गेल्याशिवाय मला करमणारच नाही. आणि मला जेवढं आहे नाहीये तेवढं मला ह्या ट्रेडमध्ये लावायचंय आणि मला इथून असं रॉकेट काय स्काय हे बनायचंय. ओके, ऑलरेडी 60-70% हे आपल्या अगेन्स्टच काम करतात. ऑप्शन बाईंग, हा ऑप्शन बाईंग आपल्या अगेन्स्टच काम करतात. फार मेजर कधीतरी मोठी मुवमेंट येते. ओके, तर ही मुवमेंट कशी येते, काय येते ते तुम्हाला आश्चर्य वाटेल. बऱ्याच वेळा तुम्ही हे करायला याल, ग्रुपवर नसाल तर 12 वाजून 8 मिनिटांनी. ओके, मी हे ऑन केलेलं आहे की इथून धोका आहे. ओके, ग्रुपवरती ऑलरेडी टाकलं होतं. ठीक आहे, कुठल्या ग्रुपवरती? स्टुडंटच्या ग्रुपवरती टाकलं होतं मी ते. मोठ्या ग्रुपवरती टाकेल, आपल्या पब्लिक ग्रुपवरती. हे 12 वाजून 8 मिनिटांनी मी हा धोका त्या ठिकाणी हे केलेला. आता हे होतं, जे भूकंप येतात ते आपल्याला अर्ली आयडेंटिफाय होतात. यस, हे आयडेंटिफाय होतात. डेटावरचा मोटिव्ह कळतो, 100% कळतो. इवन तुम्हाला आठवत नसेल तर आठवा, जुने व्हिडिओ जाऊन बघा.
स्क्रीनशॉट पाहिजे तर मी स्क्रीनशॉट शेअर करेल. ऑलमोस्ट 100+ डेज झाले. ज्यावेळी युद्ध सुरूही झालं नव्हतं त्यावेळी मी सांगितलं होतं की युद्ध 100% होणार आहे. ज्यावेळी थोडीशी बोलणी चालणी चालू होती त्यावेळी मी सांगितलं होतं युद्ध होणार आहे. आणि हे मी नाही सांगितलं, हे मला डेटा सांगत होता. डेटा एवढा हेवी निगेटिव्ह होता आणि न्यूज ज्या आहेत त्या शांततेच्या येत होत्या की इराण शांत बसेल, काहीतरी होईल, पण ते युद्ध होणारच होतं हे मोठ्या प्लेअरला माहीत असतं. ठीक आहे. सो आता ह्या डेटावरती शंका घ्यायचं कारण अजिबात ठेवू नका. ओके. कुठलाही सपोर्ट, रेजिस्टन्स किंवा कुठलाही तुमची जी लेवल आहे ती लेवल असूच शकत नाही. जे टेक्निकल अनालिसिसचं भूत तुमच्या डोक्यावर सवार आहे ते आजच काढून टाका. ठीक आहे. हे टेक्निकल बिक्निकल काय नाही, 24,000 काय आणि 24,200 काय ह्या लेवलला जर निगेटिव्हिटी आहे तर हे टिकणार नाहीये. लक्षात घ्या. 24,900 शोधत बसले असणार. ठीक आहे. तिथून थोडंसं रिकव्हरी घेत होतं दुपारी तर 24,900 शोधत असणार. इथून कधीतरी रिकव्हरी घेतली होती हिस्टॉरिकली, बरोबर ना. तर असा गेमच नाहीये मित्रांनो. आणि आता जे झाले ना डेटावरती ते एकदम वर्स्ट झालेलं आहे. तर ही अर्ली वॉर्निंग समजा माझ्या एंडने. ओके. अर्ली वॉर्निंग. पुन्हा येऊन बोलू नका की विकासनी काय वॉर्न केलं नव्हतं, डेटावरती दिसत नव्हतं. आणि पहिली गोष्ट, तुम्ही अजून एक समानार्थी शब्द लिहून घ्या. ऑप्शन बाईंग इज इक्वल टू डेथ. ओके. तुम्ही 1 लॉटनी करा, नाहीतर 2 लॉटनी करा, नाहीतर 100 लॉटनी करा. ऑप्शन बाईंग इज इक्वल टू डेथ. ठीक आहे. मग ऑप्शन वाईट आहेत का? अजिबात नाही. ऑप्शन हे हेजिंग प्रोडक्ट आहे, इन्शुरन्स प्रोडक्ट आहे, त्याला त्याच पद्धतीने वापरा. ओके. नसेल माहीत तुम्हाला हे कसं वापरायचंय, अगेन परत याल की पुन्हा एकदा काही ऍडव्हर्टाईज करायला आला. तर मित्रांनो, शिकवण्याचा जेन्युइन मोटिव्ह आहे. जे लोकांनी त्याचा फायदा घेतलाय त्यांना माहिती आहे. ऍटलिस्ट ते निगेटिव्ह नाही जाणार एवढी मला 100% खात्री आहे. सॉरी, पॉझिटिव्ह जाणार नाही एवढी मला 100% खात्री आहे. आणि ऍटलिस्ट ते अशा पद्धतीच्या कुठल्याही ह्याच्यात फसणार नाही एवढं मी तुम्हाला 100% सांगू शकतो. तर करायचं काय, वेल्थ विथ डेटा नावाचं ऍप आहे, प्ले स्टोअर वरती जायचंय. ओके. हे ऍप इन्स्टॉल करायचंय. ऍप वरती काही लर्निंग व्हिडिओज आहेत. मी जी माझी थॉट प्रोसेस आहे ती 1.28 मिनिटाचा व्हिडिओ आहे. ओके. एकदम डिटेलमध्ये मी डिस्कशन केलेलं आहे. काही शेअर्स एकदम 50-50 ह्या वर्स्ट कंडिशन मध्ये पण 60% वरती आहेत, काही शेअर्स 30% वरती आहे. इव्हन आज सुद्धा काही शेअर्सनी 20% सर्किट लावलेलं आहे. ओके. जे ग्रुपवर आहेत त्यांना कल्पना आहे. तुम्ही नसाल तर खाली कमेंटमध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, ते जाऊन चेकआउट करा. ओके. सकाळ सकाळ एका स्टॉकने 20% सर्किट लावलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला आयडेंटिफाय होतं. ओके. सो 12:08 मी हे ऑन केलेलं आहे की पुढे तबाही आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीचा हा डेटा आहे. इंट्राडे मध्ये वेगळे अँगल आहेत. ह्या डेटाच्या बेसवरती तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग करायची आहे तर दुसऱ्या पद्धतीने आपल्याला घ्यावं लागतं. राईट. सो अर्ली वॉर्निंग. आता तुम्ही म्हणाल हे अर्ली वॉर्निंग काय भानगड आहे, समजून घ्या. ठीक आहे. तुम्ही जुने फॉलोअर्स असाल. डेटामध्ये काय झाले बघा, इथे 35 लाखाचा डेटा होता. 28, 30, 32, 35. ओके. आता हा अनवाइंड झाला. अनवाइंड म्हणजे झालाय काय, एक्सपायरी होती ना, तर एक्सपायरीच्या दिवशी हा डेटा जो आहे तो त्या ठिकाणी हे झालेला आहे. म्हणजे काय त्याला बोलतो, अनवाइंड मीन्स त्या पोझिशन कट झालेल्या आहेत. ज्या शॉर्ट होत्या त्या त्यांना बाय करावं लागलं, ज्या बाय होत्या त्या सेल करावं लागलं. आणि नेट टू नेट जे शिल्लक राहिले ना ते भयानक आहे. रिटेलरनी 12 लाख क्वांटिटी पॉझिटिव्ह घेऊन गेली. ओके. एफ आयजनी काय केलंय, हे सगळं अनवाइंडिंग केल्यानंतरून नेकेड लॉंग जे पुट बाईंग आहे ती ठेवलेली ऑलमोस्ट 11 लाखाची, त्याच्या अगेन्स्ट मध्ये 4 लाखाची जी पुट शॉर्टिंग आहे, म्हणजे पॉझिटिव्ह डायरेक्शन. राईट. सो इथे तुम्ही बघा, ऑलमोस्ट 12 लाखाच्या पॉझिटिव्ह डायरेक्शन फक्त आणि फक्त 8-9 लाखाच्या पोझिशन मध्ये, जिथं होत्या 7, 8, 10. ओके. अशा पद्धतीच्या ह्या डायरेक्शन आहेत. आणि प्रो प्लेअर फार दिवसांनी झालाय थोडासा निगेटिव्ह. तर ही अर्ली वॉर्निंग आहे. कुठल्याही अँगलनी 24,000च्या वरती टिकेल आणि पॉझिटिव्ह जाईल अशा अँगलनी अजिबात हे करायचं नाही. वर्स्ट कंडिशन आहे. काहीतरी घडतंय हे मला माहित नाही. ओके. न्यूजचं डिस्कशन आपण करत नाही. तुम्ही मला न्यूज आली कोरियामध्ये हे झालं ते झालं, ठीक आहे. तर हे मोठ्या लोकांना माहित असतं. ओके. मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, असे मोठे कम्प्युटर्स असतात. जेन स्ट्रीटचा एक व्हिडिओ आहे त्यांच्या वेबसाईट वरती, नसेल पाहिला तर मी
खाली लिंक देतो. ओके, ती पण लिंक जाऊन चेकआउट करा. एवढे हेवी सर्व्हर्स आहेत की 2-2 सेकंदाचे एकदम मायक्रो सेकंदामध्ये ते ट्रेड घेतात आणि त्याचं डिसिजन बनवतात. एवढे खतरनाक वाले अल्गो जे 43,000 करोड मार्केटमधून छापलेले जेन स्ट्रीट सारखे कार्यकर्ते, त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला काम करायचंय. एवढं सगळं क्लिअर दिसत असताना ऍटलीस्ट चुकीच्या प्रवाहाच्या विरुद्ध तरी जाऊ नका, एवढीच माझी रिक्वेस्ट आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा डेटा आहे मित्रांनो. माझ्याकडून शिकायचं असेल, खाली डिटेल्स आहेत. ठीक आहे. थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा. इथपर्यंत आला असाल तर कुठल्या तरी चांगल्या एका योगाने तुम्ही आलात असं समजा. माझे 2-1.5 वर्षापूर्वी मला असाच एक डेटाचा व्हिडिओ भेटला आणि तिथे जाऊन मला माझ्या गोष्टी क्लिअर झाल्या. नाहीतर माझी सुद्धा जर्नी काही वेगळ्याच एका आदांतरी गोष्टींवर होती. ती जर्नी आपल्याला थोडीशी बेटर करता येईल का, एवढंच मी तुम्हाला सांगू शकेल. ओके, थांबूया आजच्या या व्हिडिओमध्ये. थँक्यू.